मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच आकाशात रंगीबेरंगी पतंगासोबतच जीवघेण्या नायलॉन मांजाचा धोका देखील वाढला आहे। या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी कडक पावले उचलली असून नायलॉन किंवा चायनीज मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी दिले आहेत। दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा गळा कापला जातो तर हजारो मुक्या पक्ष्यांचा जीव जातो। ही बाब गांभीर्याने घेत बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी शहरातील आणि ग्रामीण भागातील पतंग विक्रेत्यांना सज्जड दम दिलाय। नायलॉन मांजावर शासनाने पूर्णतः बंदी घातली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। पोलीस प्रशासनाने यासाठी विशेष पथके तैनात केली असून बाजारपेठेत गुप्तरित्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। कोणत्याही विक्रेत्याने बंदी असलेला मांजा विकू नये आणि पालकांनी देखील आपल्या मुलांना नायलॉन मांजा आणून देऊ नये, अन्यथा होणाऱ्या कारवाईला सर्वस्वी जबाबदार राहावे लागेल असा इशारा ठाणेदार झोडगे यांनी दिला आहे। या मोहिमेमुळे नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नमस्कार, मी प्रकाश झोडगे, ठाणेदार पोलीस स्टेशन बाळापूर, जिल्हा अकोला याद्वारे सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना विनम्र आवाहन करतो की नायलॉन मांजा व चायनीज मांजा जे दुकानदार अथवा व्यावसायिक विक्री करतील, बाळगतील, साठवून ठेवतील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नायलॉन मांजामुळे खूप अपघात झाले असून अपघातांमुळे बालक, तरुण, वृद्ध व पक्षी हे जखमी होऊन परिणामी मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत। जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करीन, विक्री करीन त्या इस्मांवर पोलीस स्टेशन कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।